साठी हा व्हिडिओ खास करून अशा नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे की जी नवीन पोलीस भरतीची तयारी करतात. म्हणजे त्यांना अभ्यास करत असताना नेमकं आपण काय वाचलं पाहिजे हे समजत नाही. त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी आपण खास करून हा व्हिडिओ तयार करत आहे. त्याचं कारण असं आहे की आपली जी स्पर्धा आहे तर ती जुन्या मुलांसोबत असते. त्याच्यामुळे ज्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या आपल्याला त्याच्यामध्ये पाठ करून घ्यावा लागतात किंवा त्या जर आपण पाठ केल्या तर आपला स्कोर हा 80+ पर्यंत जाऊ शकतो. त्याचं कारण बघा, आता जुन्या विद्यार्थ्यांनी 2-3 वर्ष अभ्यास केलेला असतो. त्याच्यामुळे त्यांचा बेसिक पक्का झाला असतं आणि आपल्याला ह्याच्यामध्ये बेसिकच पक्का करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने पोलीस भरतीला काय काय असतं इव्हेंट किंवा ग्राउंडला काय मार्क असतात, कशी पेपरला काय स्वरूप असतं, तर ते सगळं बघणार आहे आपण याच्यामध्ये. बघा, आता याच्यामध्ये प्रथमतः मैदानी चाचणी असते. म्हणजे एक आपली 50 मार्काची मैदानी चाचणी असते आणि ते जर पास झालं 50 पैकी जी तुम्हाला काही पडेल तुमच्या कॅटेगरीनुसार, पण सरासरी मुलं जर असेल तर त्यांना 40च्या पुढं आणि मुली असेल तर 38च्या पुढं अशी सरासरी मार्क पडणं गरजेचं असतं. त्यावेळेस आपला आपण सेफ झोनमध्ये असतो. त्याच्यामुळे बघा, मैदानी चाचणी ही 50 मार्काची असते. आता बघा, मुलांसाठी मैदानी चाचणी काय तर 100 मीटर धावणे 11.50 सेकंद आणि 1600 मीटर धावणे 5.10 सेकंद. त्यांना गोळा फेकायचा आहे किती तर 8 मीटर 8.5 मीटर फेकायचा आहे. त्याच्या पुढे जर गेला तर आउट ऑफ मार्क आहे आणि त्याच्या जर कमी पडला तर 3-2 असे मार्क कमी होत असतात. आता तो जो गोळा आहे तर तो 750 म्हणजे 7 किलो 250 ग्रॅम इतक्या वजनाचा गोळा असतो आणि तो आपल्याला 8.5 मीटर फेकायचा असतो. 14 सेकंद टायमिंग आहे. 800 मीटर आहे तर 2:40च्या आतमध्ये जर आले तर आउट ऑफ मार्क आहे. गोळा जो आहे तर तो त्यांना 6 मीटर फेकायचा आहे आणि त्याचं वजन 4 kg आहे. त्याच्यामुळे त्यांच्या शारीरिकतेनुसार तर त्यांच्यासाठी जरा कमी आहे. आणि जर तुम्ही पेपर जर पास झाले, तुम्हाला जर त्याच्या ग्राउंड जर पास झाले, त्याच्यामध्ये तुम्हाला 40 मार्क जर पडले तर तुम्ही पेपरसाठी क्वालिफाईड होत असता. आता बघा, पेपराचं जे स्वरूप आहे तर ते स्वरूप आहे 100 मार्काचं. त्याच्यामध्ये मराठी तुम्हाला 25 आहे, गणित 25, बुद्धिमत्ता 25 आणि जीके 25 असते. आता बघा, हे जे स्वरूप आहे तर हे न बदलणार आहे. म्हणजे ह्यांना जवळजवळ 75 मार्क असतात. आता ते कधी कधी मागं पुढं पण होऊ शकतं, परंतु सरासरी सगळीकडे पॅटर्न हा 25-25चा असतो. 75 मध्ये हे कधीही न बदलणारे विषय आहे. म्हणजे आज 1+1 = 2 आहे तर हजारो वर्षानंतर पण 1+1 = 2च राहणार आहे. त्याच्यामुळं हे न बदलणार आहे. हे जर तुम्ही एकदा पाठ जर केलं तर ते तुम्हाला कायमस्वरूपी होणार आहे. आता बदल जीके मध्ये होत असतो काही प्रमाणामध्ये बरं का. म्हणजे जीके मधला जो करंट अफेअर जो भाग आहे, म्हणजे ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, घडामोडी, तर तो बदलणारा भाग आहे. म्हणजे आताचा जो मुख्यमंत्री आहे, म्हणजे समजा आता देवेंद्र फडणवीस आहे पण उद्या तेच राहील मुख्यमंत्री असं सांगता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळं आता बघा, ह्यांच्यामध्ये काही वेगवेगळे कंटेंट नसतात, परंतु जीके मध्ये वेगवेगळे विषय आहे. आता जीके मध्ये कोणते विषय बघा, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, राज्यघटना आहे, अर्थशास्त्र आहे, गृह विभाग आहे, पोलीस प्रशासन आहे, महसूल प्रशासन आहे आणि करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी आहे. बघा, आता त्याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये तुम्हाला ते बदलणार आहे. आता इतिहास तुम्हाला 6 ते 7 मार्काला येत असतो, भूगोल पण 6 ते 7, विज्ञान 3 किंवा 4 मार्काला किंवा 2 मार्काला सुद्धा येतं, कधी कधी विचारित पण नाही. त्यानंतर राज्यघटना 2 किंवा 1 मार्काला येतं. अर्थशास्त्र सरासरी शक्यतो 1 मार्काला येतं. त्यानंतर गृह, पोलीस किंवा महसूल प्रशासन, हे जे पोलीस प्रशासन आहे, महसूल प्रशासन आहे किंवा गृह प्रशासन आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मार्कालाच विचारलं जातं. आता चालू घडामोडी शक्यतो तुम्हाला सरासरी 5 मार्क, 3 मार्क किंवा 4 मार्काला पण विचारलं जाऊ शकतो किंवा कधी कधी 6 मार्काला विचारलं जाऊ शकतं आणि कधी कधी 2 मार्काला पण विचारलं जाऊ शकतं. परंतु ह्याच्यामध्ये बदलणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीचं ग्राउंड क्वालिफाईड होणार तर त्यावेळी शक्यतो माझं मत आहे की तुम्ही चालू घडामोडी काय करावं लागतंय, वाचायला घ्यावं लागतंय. कारण चालू घडामोडी बदलणारे आहे. म्हणजे आता जो निवडणूक आयुक्त आहे तर तो कदाचित पुढच्या भरतीपर्यंत निवडणूक आयुक्त बदलू शकतो किंवा आत्ताचा जो न्यायाधीश आहे तर त्याचा कार्यकाल संपून पुढे होऊ शकतो किंवा उपराष्ट्रपती असं त्याचा कार्यकाळ संपू शकतो. त्याच्यामुळे चालू घडामोडी तुम्ही नंतर वाचले तरी चालेल. आता बघा, त्याच्यामध्ये आपण तुम्ही नेमक्या गोष्टी काय काय पाठ करायला पाहिजे. आता बघा, त्याच्यामध्ये जर आपण गणित जर बघितलं, न बदलणारा कार्यकाळ आहे, तर त्या गणितामध्ये तुम्हाला काय काय यायला पाहिजे तर तुम्हाला त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार ह्या गोष्टी बेसिक आहे आणि ह्या तुम्हाला येणं गरजेचं आहे. जर आल्या नाही तर तुम्हाला एकही गणित येऊ शकत नाही. आता बघा, त्याच्यानंतर तुम्ही काय काय पाठ केलं पाहिजे.
30 पर्यंत पाडापाठ केलं पाहिजे, 20 पर्यंत घन केलं पाहिजे पाठ, 30 पर्यंत वर्ग, त्यानंतर कसोट्या, आता 1ची 2ची कसोटी, 3ची कसोटी, अशी 11ची कसोटी, 17ची कसोटी, 18ची कसोटी. तर त्या कसोट्या माहिती पाहिजे. म्हणजे समजा आता तुम्हाला 2ची कसोटी जर बघितलं तर 0, 2, 4, 5, 6, 10 नाही का, ह्या संख्या ज्याच्या एकक स्थानी असते तर त्या अशा कसोटी असते. मग 11ची कसोटी आणि 7ची कसोटी तुम्हाला सरासरी पोलीसला विचारली जाते. त्यानंतर तुम्हाला मोजमाप माहिती पाहिजे, म्हणजे मीटर असेल किंवा किती गुंठ्यांचं मिळून 1 एकर होत असतो, किंवा 100 गुंठे म्हणजे किती एकर, किंवा हेक्टर म्हणजे किती, हे एक तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर समसंख्या, विषम संख्या, म्हणजे समसंख्या कोणत्या आहे, 0, 2, 4, 5, 6, 2, 4, 6 आहे, 8 आहे, 10 आहे की नाही. आता 5 ही विषम संख्या आहे, तर तुम्हाला ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मूळ संख्या कोणत्या माहिती पाहिजे. म्हणजे काहींना असं वाटतं की ज्या विषम संख्या आहे तर त्याच मूळ संख्या आहे, परंतु तसं चुकीचं आहे. म्हणजे विषम संख्यांना भाग जातो परंतु बाकी एक उरती, पण मूळ संख्या आहे तर त्या संख्यांना 2 संख्येने भाग जातो, एक तर 1नी किंवा त्याच संख्येने. म्हणजे आता समजा 19 आहे तर 19ला 1 किंवा 19 या संख्येने भाग जातो, त्याच्यामुळं ते एक माहिती पाहिजे. त्यानंतर जोडमूळ संख्या माहिती पाहिजे तुम्हाला, 100 पर्यंत किती संख्या आहे त्या पाहिजे. त्यानंतर रोमन संख्या माहिती पाहिजे, म्हणजे समजा 1 असेल, 2 असेल है ना, 10 असेल, त्याच्यानंतर 5 असेल, 10 असेल, किंवा मग तुम्हाला ते 100 माहिती पाहिजे, 100, 1000, 500, हे सगळ्या गोष्टी आहे, ते एक पाठ पाहिजे. त्याच्यानंतर IMP काही सूत्र आहे तर ती सूत्र माहिती पाहिजे. म्हणजे आता हे कोणतं सरळ व्याजाचं आहे, सरळ व्याज, मग त्याच्यामध्ये मदक भागिले 100 आहे ना. त्याच्यानंतर तुम्हाला वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचं क्षेत्रफळ ह्याचे सूत्र माहिती पाहिजे. मग 2 पायार किंवा पायार वर्ग, किंवा बाकीची जी इष्टिकाची तिची असेल, किंवा बाकीची जी आहे चौरसाची आहे, आयताची आहे, लांबी गुणिले रुंदी. त्याच्यानंतर पायथागोरसचं प्रमेय, हे एक मेन आहे, पायथागोरस प्रमेय, पायथागोरस प्रमेय. आता शाळेमध्ये तुम्ही असताना शिकलेले, परंतु त्याचा वापर कसा करायचा आहे मग त्याच्यावरती तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये पण आणि गणितामध्ये पण, तर हा 90 अंशाचा असतो. मग तुम्हाला ते विचारलं जातं नाही का, ABC, तर मग AC बरोबर किती, असा प्रश्न विचारला जातो. मग तुम्हाला ते त्याचं सूत्र माहिती पाहिजे. ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ पण कराव्या लागणार आहे. आता त्याच्यानंतर बघा, जे आपल्याला अजून एक गोष्टी पाठ करायच्या आहे. आता भूगोलाच्या संदर्भामध्ये बघा, भूगोलामध्ये तुम्ही, म्हणजे हा जीकेचा विषय झाला, आता जीके मध्ये तुम्ही भूगोल जो आहे तर त्याच्या केलं पाहिजे पाठ, ती भारताची किंवा महाराष्ट्राची. म्हणजे भारताचा वृक्ष कोणता आहे, महाराष्ट्राचं फळ कोणतं आहे, भारताचा प्राणी कोणता आहे, महाराष्ट्राचा प्राणी कोणता आहे, ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नद्या, उगमस्थान, काठावरची शहरं, म्हणजे गंगा नदीच्या काठावरती, गोदावरी नदीच्या काठावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो, नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे, किंवा हिंगोली कोणत्या काठावर आहे, त्याच्यामुळे ते एक पाठ पाहिजे. धरणे किंवा आता त्यांची झालेली चेंज नावं, ती एक माहिती पाहिजे. फळ आणि प्रसिद्ध ठिकाणं माहिती पाहिजे, म्हणजे समजा आता कलिंगड आहे ते अलिबागसाठी, गोलवडचं चिक्कू आहे तर ते तुम्हाला पाहिजे, माहिती पाहिजे. जळगावची केळी, अशा गोष्टी. त्याच्यानंतर खाड्या, म्हणजे आता समजा मुंबईमधल्या जेवढ्या खाड्या आहे तर त्या सगळ्या मळ नावावरून तयार होतात. सिंधुदुर्ग जर मध्ये बघितलं तर त्याचे एक आपले ट्रिक्स आहे नाही का, की तिरके अर्चनाने देवकाळा केला, तर त्याच्यामध्ये त्या तिरेखोला असेल, अर्चरा असेल, करली असेल, ह्या ज्या खाड्या आहेत तर त्या तुम्हाला माहिती पाहिजे. धबधबा माहिती पाहिजे, म्हणजे नगर मधला कोणता रंधा धबधबा असेल है ना, तर ह्या सगळे धबधबे एक तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर थंड हवेची ठिकाण, आता ती महाराष्ट्र किंवा भारत, म्हणजे आता समजा पंचवटी असेल है ना, त्याच्यानंतर सापुतारा आहे, त्याच्यानंतर उटी आहे. तर महाराष्ट्रातली तर तुम्हाला महाबळेश्वर, माथेरान, त्याच्यानंतर चिखलदरा, हे सगळे तुम्हाला माहिती असते, परंतु भारतातली सुद्धा माहिती पाहिजे, तर त्याच्यामुळे ते एक माहिती पाहिजे तुम्हाला. त्यानंतर शिखरे, आता कोणती कोणती शिखरे आहे, म्हणजे महाराष्ट्रातली शिखरे किंवा भारतातली शिखरे, जगातील शिखरे, हे माहिती पाहिजे. जगामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर माउंट एव्हरेस्ट आहे, त्याची उंची माहिती पाहिजे. भारतातील कोणतं आहे ते एक माहिती पाहिजे. ह्या अशा गोष्टी तुम्हाला सगळ्या कळाल्या म्हणजे ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधली ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरतोय त्याच्यातले आपल्याला किल्ले माहिती पाहिजे. त्याच्यानंतर घाट माहिती पाहिजे, पुण्यावरून मुंबईला जाणारा घाट कोणता आहे, नाशिकवरून मुंबईला जाणारा कोणता आहे, साताऱ्यावरून मुंबईला जाणारा कोणता आहे, किंवा साताऱ्यावरून पुण्याला येणारा कोणता आहे ते माहिती पाहिजे. संगम स्थळ माहिती पाहिजे, की संगम कोणत्या कोणत्या नद्यांचा कुठं कुठं झालेला आहे. त्यानंतर भारतातील आणि महाराष्ट्रातील ही अभयारण्य माहिती पाहिजे. भारतातील पहिलं कोणतं जिमकार बेट आहे, महाराष्ट्रामधलं टायगरसाठी कोणतं आहे ते एक माहिती पाहिजे. त्यानंतर संशोधन केंद्र, आता म्हणजे समजा आता केळी संशोधन केंद्र कुठं आहे, यावल या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्हाला सुपाऱ्यांचं संशोधन केंद्र, नारळांचं संशोधन केंद्र, भाताचं संशोधन केंद्र, बटाट्याचं,
तंबाखूचं म्हणजे राजमहेंद्रीला कोणते, असा प्रश्न विचारते कधी कधी. त्यानंतर अष्टविनायक माहिती पाहिजे की पुण्यामध्ये किती आहे किंवा किती नाही ते एक माहिती पाहिजे. त्यानंतर ज्योतिर्लिंग माहिती पाहिजे, शक्तीपीठ माहिती पाहिजे, अर्धशक्तीपीठ कोणतं आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे एक माहिती पाहिजे. त्यानंतर देश, राजधान्या आणि राज्य आणि राजधान्या हे एक माहिती पाहिजे, कारण तुम्हाला त्याच्यावरती सरासरी बुद्धिमत्तेला पण आणि भूगोलाच्या बाबतीत पण दोन्हीकडे पण प्रश्न विचारला जातो. त्यानंतर विविध क्रांत्या म्हणजे हिरवी क्रांती, श्वेत क्रांती, करडी क्रांती, लाल क्रांती, पिवळी क्रांती, तर ह्या सगळ्या माहिती पाहिजे तुम्हाला क्रांत्या. त्यानंतर फळे आणि जाती, आता समजा आंब्याची जात कोणती, भगव्यावर ते प्रश्न विचारला जातो, भाताच्या जाती विचारल्या जातात, बाजरीच्या विचारल्या जाते, श्रद्धा सबुरी कशाची जात आहे ह्याच्यावरती प्रश्न असतो. त्यानंतर भारतातील जी 13 महत्वाची बंदर आहे तर ती बंदर माहिती पाहिजे. आधुनिक बंदर कोणते, सगळ्यात खोल भागातील बंदर कोणते हे एक माहिती पाहिजे. त्यानंतर नृत्य माहिती पाहिजे. त्यानंतर आता ही जी भारतातील नृत्य आहे तर ती माहिती पाहिजे. त्यानंतर भारतातील सण माहिती पाहिजे. समजा आता महाराष्ट्राचा दिवाळी आहे, मग तुम्हाला त्याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो, बहु सण हा कोणत्या राज्याचा आहे, आणि बऱ्याचदा त्याच्यावरती प्रश्न विचारले. त्यानंतर जागतिक मुख्यालय एक माहिती पाहिजे, म्हणजे समजा आता बरीचशी जी मुख्यालय आहे तर ती जिनेवा या ठिकाणी आहे. तुम्हाला प्रश्न विचारतात की आंतरराष्ट्रीय मुख्यालय, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठं आहे, हे या ठिकाणी आहे, परंतु ते तुम्हाला माहिती पाहिजे. किंवा हे कोणत्या देशामध्ये आहे ते माहिती पाहिजे, त्या देशाची राजधानी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून मुख्यालयांच्या बाबतीमध्ये आरोग्य मुख्यालय, त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाते. त्यानंतर लक्षात घ्या की आता इतिहासाच्या संदर्भामध्ये कोणते कोणते प्रश्न आहे, किंवा सामान्य ज्ञान आहे. बघा आता हे सामान्य ज्ञान म्हणजे काय, तर आपलं जीकेच आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते माहिती पाहिजे. सामान्य ज्ञान मध्ये पोलीस प्रशासन आहे, त्याच्या रचना किंवा महसूलच्या रचना ते तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. त्याच्यातले पोलीस मधले काही कलम तुम्हाला माहिती पाहिजे. आता समजा नवीन कलम चेंज झाले, आता 302 किंवा 307 ही कलम त्यांच्या ऐवजी 103, 109 ही कलम तयार झालेली आहे. 1 जुलैला आपण ती स्वीकारलेली पण आहे. आता त्याच्यानंतर भारतीय न्याय संहिता की म्हणजे दंड संहितेचं नाव चेंज झालेलं आहे, तर ती 1 जुलै पासून कशाची नावं चेंज झालेली आहे किंवा त्यांना काय नाव दिलेले आहे, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. इतिहासामध्ये आहे तुम्हाला मीन समाज सुधारक, त्यांचा जन्म कुठं झालाय, मृत्यू कुठं झालाय, त्यांनी वर्तमानपत्र कोणती काढली, त्यांनी घोषणा कोणत्या दिलेल्या आहे, त्याच्यानंतर त्यांनी संस्था कोणत्या स्थापन केलेल्या आहे, हे सगळं तुम्हाला समाज सुधारकांमध्ये माहिती असते. आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती त्यांचे लेक्चर्स पण आहे समाज सुधारकांचे. आता त्याच्यानंतर कोणता धर्म कोणत्या संस्थापकाने स्थापन केलेला म्हणजे आहे, तर समजा आता ख्रिश्चन धर्म आहे ना, तर ख्रिश्चन धर्म त्यांना कुणी स्थापन केलेला आहे, मग आता ते येशू ख्रिस्त आहे, येशू ख्रिस्तांनी स्थापन केलेला आहे, तर ते त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तेव्हा त्याच्यानंतर किंवा मुस्लिम जो आहे तर तो कुणी स्थापन केलेला आहे, मग आता त्याच्यामध्ये मुहम्मद पैगंबर आहे नाही का, मुहम्मद पैगंबर आहे, मग त्यांचा जन्म कुठं झाला, मृत्यू कुठं झाला, त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलंय त्याच्यावरती विचारला जातो. समाधी स्थळ तुम्हाला विचारली जाते, म्हणजे आता महात्मा गांधीजींच्या समाधी स्थळाचं नाव राजघाट आहे, तसं इंदिरा गांधीच्या कोणतं आहे, राजीव गांधींच्या कोणतं आहे, त्याच्यानंतर चौधरी चरण सिंगच्या कोणते, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर विशिष्ट कायदे त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. आता महिलांचा विनयभंगाचा कायदा असेल किंवा अजून काही नंबर असतात, म्हणजे भ्रष्टाचाराविरोधाचा 1064 नंबर आहे, अँब्युलन्ससाठी तुम्ही 108 नंबर दाबीत आहे, पोलिसांसाठी 100 दाबीत आहे, मग 112 नंबर कशासाठी दाबीत आहे ते कमेंट मध्ये तुम्ही मला सांगा. त्यानंतर राज्यघटना, त्याच्या राज्यघटनेमध्ये काय असतं, तर मूलभूत हक्क तुम्हाला माहिती पाहिजे. आता मूलभूत हक्क किती, 6 आहे, आधी 7 होते परंतु एक चेंज झालेला आहे संपत्तीचा, तर ते ए मध्ये टाकलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती माहिती पाहिजे. त्यानंतर त्याच्यातल्या पहिल्या व्यक्ती, म्हणजे आता राज्यघटना म्हणलं तर तुम्हाला त्या हंगामी सरकारामध्ये कोणत्या व्यक्ती होत्या, किंवा ज्यावेळेस 1952च्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कोणती लोक पहिल्यांदा त्यांनी पदग्रहण केलेले, म्हणजे आता भारताचे शिक्षण मंत्री पहिले कोण होते, रेल्वे मंत्री कोण होते, जॉन मथाईवरती प्रश्न विचारला जातो तुम्हाला मुख्यतः. त्याच्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, उपपंतप्रधान कोण होते, आता सध्या फक्त एकच पंतप्रधान आहे, परंतु पहिलं उपपंतप्रधान पण पद होतं, आणि त्यावेळेस आतापर्यंत किती उपपंतप्रधान भारताला लाभलेले आहे, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर काही IMP कलम आहे तुम्हाला, तर त्या कलमावरती प्रश्न विचारला जातो. मग तुम्हाला ती राज्यपालाचं कलम विचारलं जाऊ शकतं, राज्यपाल, किंवा राष्ट्रपतीचं कलम, राष्ट्रपतीचं,
राष्ट्रपती कलम, किंवा MPSC UPSC ह्यांचं कलम आहे तर ते 315 कलम आहे. त्याच्यानंतर भारतीय सरळ सेवा, भारतीय नागरी सेवा, नागरी सेवा, तर ह्याचं 312 आहे. आणि हे तुम्हाला मुख्यतः विचारलं जातं, त्याच्यामुळे ते एक तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यातले काही कलम पाठ करायचे, तर ते आपण हळूहळू लेक्चर आपले ज्यावेळेस अपलोड करीत चलन तर त्यावेळेस तुम्हाला सांगत. त्याच्यानंतर विज्ञान आहे. आता विज्ञानामध्ये तुम्हाला शोध आणि शास्त्रज्ञ हे माहिती पाहिजे की कशाने कुणाचा शोध लावलाय. म्हणजे आता गुरुत्वाकर्षणाचा शोध आहे, कुणी लावलेला आहे? न्यूटनने लावलेला आहे, परंतु ते तुम्हाला माहिती पाहिजे. किंवा सापेक्षवादाचा सिद्धांत कुणी मांडलेला आहे, तर ते एक तुम्हाला माहिती पाहिजे. आईन्स्टाईनने काय काम केलेलं आहे. त्याच्यानंतर अल्फ्रेड नोबलच्या बाबतीमध्ये जो पुरस्कार दिला जातो ते अल्फ्रेड नोबलचं काय योगदान आहे ते माहिती पाहिजे. त्यानंतर मोजमापनाची एकके, म्हणजे आता दूध कशामध्ये मोजतात, वाऱ्याचा दाब कशामध्ये मोजतात, समुद्राची खोली कशामध्ये मोजतात, त्याच्यानंतर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत तर ती एकक तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर मूलद्रव्ये आणि त्यांच्या संज्ञा हे एक माहिती पाहिजे. म्हणजे आता समजा सोन्यासाठी AU आहे, चांदीसाठी AG आहे, टंगस्टनसाठी W आहे, तर हे तुम्हाला विचारलं जातं त्याच्यामध्ये की कशाच्या मूलद्रव्या आणि कशाशी संबंधित आहे, त्याच्यामुळे ते एक माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला जीवनसत्व माहिती पाहिजे की जीवनसत्व किती आहे. आपल्याला फक्त ABCD एवढीच माहिती असतात, E नसतं माहिती, K नसतं माहिती. त्यांना म्हणजे जी नाव आहे शास्त्रीय पद्धतीची तर ती तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्याच्यासाठी ते एक महत्वाचं असते, ते एक पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बाकीचं बघा, आता जे राहिले ते मराठी राहिले आहे ना. आता मराठीमध्ये तुम्ही काय काय पाठ केलं पाहिजे, तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन. आता ह्या गोष्टी अशा आहे की तुम्हाला शिकू किंवा नको कुणी नका शिकवेना, हे तुम्हाला वाचून पण लक्षात येऊ शकतं आणि तुम्ही आतापर्यंत ह्या गोष्टी केलेल्या पण आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्या जवळजवळ 16 गोष्टी आहे. आता वास्तविक पाहता तुम्हाला पोलीस भरतीला जवळजवळ 37 टॉपिक आहे. हा मेन 37 टॉपिक आहे, तर त्याच्यातले 16 टॉपिक मी सांगतोय संकीर्ण धरून. आता वास्तविक पाहता ह्याच्यातले तुम्हाला फक्त अजून आहे ना 16 टॉपिक पाठ करायचे. ते पाठ झाले तर तुमचं मराठी सगळं होऊन जाते. त्याच्यामध्ये बघा, आता एक वचन आणि अनेक वचन. आता एक मुलगा आहे, अनेक मुले असणार आहे, एक मुलगी अनेक मुली असणार आहे, एक बैल आहे, अनेक किती असणार आहे, बैलच असणार आहे, एक उंदीर आहे, आता अनेक काय असणार आहे, उंदीरच असणार आहे, उंदरे होत नाही. परंतु तुम्हाला प्रश्न विचारला जातो की उंदराचं अनेक वचन काय आहे. आणि अनेक वचन शिकण्यासाठी तुम्हाला पुढे कोचिंग किंवा क्लास लावायची गरज नाही, ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता त्याच्यानंतर लिंग वचन आहे ना, म्हणजे मुलगा कशामध्ये येतोय, मुलगी कशामध्ये येते, वासरू कशामध्ये येते. मग तो मुलगा आहे, ती मुलगी आहे, ते वासरू आहे किंवा ते झाड आहे, आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता जर तुला हे समजत नसेल की तू कशामध्ये येतोय, म्हणजे तू मुलगा आहे आणि तू म्हणतोय की मी नाही का कशामध्ये येतोय, तर स्त्रीलिंगीमध्ये येतोय. जर असेल तर तू पोलीस भरती नाही केलेली चांगली, कारण ते तुला माहिती तरी पाहिजे की लिंग वचन काय आहे. 3च वचन असतात आहे ना, एक असतंय पुल्लिंग, एक असतंय स्त्रीलिंग आणि एक असतंय नपुसक लिंग. आता तो कोणत्या लिंगामध्ये येतोय हे कमेंट मध्ये सांग. जास्त आगाऊपणा जर केला तर तू ह्याच्यामध्ये येतोय, लक्षात घे. त्याच्यानंतर नाम एक सोपा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूला नाव दिलं जातं. मग सामान्य नाम कोणते, विशेष नाम कोणते. समजा आता शाळा आहे तर ते सामान्य नाम आहे ना. त्याच्यानंतर मुलगा आहे तर ते सामान्य नाम आहे. परंतु एखाद्या मुलाचं नाव जर असेल, समजा सागर नाव आहे एखाद्याचं, तर ते विशेष नामामध्ये येते, ते तुम्हाला माहिती पण असते. त्यानंतर जी सर्वनाम आहे, सर्वनाम आतापर्यंत किती आहे, तर 9 सर्वनाम आहे आणि त्याचे प्रकार जे आहे तर ते प्रकार 6 आहे ना, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. ध्वनिदर्शक शब्द म्हणजे आता कुणाचा आवाज कसा आहे, म्हणजे माणूस ओरडतोय, चिमणी चिवचिव करते, कावळा काव काव करतोय, किंवा वाहक काय करतोय, सिंह काय करतोय, घोड्याचं काय असते, तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर मराठीतील टोपण नावे, म्हणजे आता रानकवी कुणाला म्हटलं जातं, कुसुमाग्रज कुणाला म्हटलं जातं, केशवसूत कुणाचं नाव आहे, राम गणेश गडकरींना काय म्हटलं जातं, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी पाठ कराव्या लागणार आहे आणि ती काही तुम्ही आयडिया करून पाठ करू शकता किंवा सतत वाचून पाठ करू शकता, ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, म्हणजे ज्यांनी बरेच काही ऐकलं आहे तर त्याला आपण बहुश्रुत म्हणतो, की ज्यांनी खूप ऐकलं आहे, तर तसे शब्द पाठ करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला आता म्हणी पण स्वतःच पाठ करायची गरज आहे. क्लासला काही तुम्हाला म्हणी शिकवल्या जात नाही किंवा म्हणजे सांगितल्या जातात आपल्या मेन म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा, किंवा बैल नाही का, बैल गेला झोपा केला, पळसाला पाणी तिनच, घरोघरी मातीच्या चुली, ह्या म्हणी आहे आणि ह्या तुम्ही पाठ करायला पाहिजे. त्यानंतर काय वाक्प्रचार असते, ते वाक्प्रचार पाठ करा. लेखक आणि पुस्तके असते, तर लेखक आणि पुस्तके हे सुद्धा तुम्ही काय कराय पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर प्राणी आणि त्यांचे घर,
त्यानंतर प्राणी आणि त्यांचे आवाज, प्राणी आणि त्यांचे पिल्ले, तर ही तिन्ही पण गोष्टी तुम्हाला पाठ करावं लागणार. त्यानंतर महत्वाचं आहे विरामचिन्हे, तर ते विरामचिन्हे पण तुम्ही काय करा, पाठ करून ठेवा. आता बघा त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते पाहिले, मराठी बघितलं, त्यानंतर तुम्ही इतिहासाच्या काही गोष्टी बघितलेल्या आहे ना इतिहासामध्ये. आता इतिहासामध्ये अजून एक तुम्हाला पाठ करण्याची गोष्ट आहे, तर ती म्हणजे काय माहितीये का, तर ज्यावेळेस 1885 ला आपल्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, तर त्याच्यातली IMP अधिवेशन एक पाठ करा. अधिवेशन म्हणजे सुरतचं अधिवेशन कोणतं, एकत्रित आलेले अधिवेशन कोणते, ह्या सगळ्या गोष्टी पाठ करा. आता तुम्ही लेक्चर चालू असताना व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता आणि पाठ करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तर भूगोलामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाठ करायच्या. त्याच्यानंतर गणिताच्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी, तर ह्या सगळ्या पाठ करायच्या. तर हे एक आपलं आतापर्यंत सांगितली माहिती की नवीन आगामी पोलीस भरतीच्या मुलांनी नेमकं काय करायला पाहिजे. म्हणजे एखाद्या 1 वर्ष झालंय भरती करीत असतो, अभ्यास करीत असतो, परंतु त्याचा स्कोर 70 पर्यंतच येत असतो. आता त्याचं कारण असं आहे की स्कोर वाढण्याचे 2 पर्याय असतात, एक तर अभ्यास करणं किंवा आपल्या सिली मिस्टेक्स टाळणं. आता त्याच्यामध्ये काय होते बघा, आता देश आणि राजधानी तुम्हाला मी पाठ करायला लावल्या. शक्यतो तुम्हाला राजधानी जे विचारल्या जाते भारतातल्या त्या, तर त्या सप्तभगिनी जे आहे नैऋत्य भागातल्या, तर त्यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये आपल्या सिली मिस्टेक झाल्या तर तिथं काय होतं की आपली 2 मार्क जरी गेले तर 2 मार्काने आपण वेटिंगला पडतो किंवा बाहेर पडतो. म्हणजे ज्यांचा स्कोर चांगला येतो ना, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाठ केलेल्या असते. त्याच्यामुळं काय होतं की त्यांचा चुका होत नाही आणि सिली मिस्टेक कमी झाल्या तर स्कोर आपोआप वाढतो. तर त्याच्यासाठी ह्या महत्वाच्या गोष्टी आहे. आता नवीन असो किंवा जुने विद्यार्थी असो, असतात बरेचसे जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तर त्याच्यातल्या काही गोष्टी माहिती नसतात, परंतु नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या गोष्टी चांगल्या जर केल्या तर तुमचं स्कोर वाढू शकतो. आता आतापर्यंत ही जी माहिती सांगितलेली आहे, तर ह्या नवीन मुलं असेल किंवा जुनी मुलं असेल, दोन्हीसाठी पण फायदेशीर आहे. ज्यावेळेस भरती सुटेल तर 2 महिन्याच्या कार्यकाळामध्ये जुन्या मुलांनी काय करायला पाहिजे त्याच्यावरती पण आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, किंवा जर तुमच्या मित्र जर भरती करीत असेल तर त्याला ह्या गोष्टी शेअर करा. म्हणजे काय होऊ शकतं की तो पण तुमच्या पद्धतीने एक अभ्यास करू शकतो. तर ह्या अशा गोष्टी आहेत. त्याच्यासाठी आपला जो चॅनल आहे श्रीपाद अकॅडमी नावाचा, तर तो फॉलो करा. त्याच्यावरती आपण काय करणार आहे की शॉर्ट ट्रिक्स जे असतात, तर समजा आता जीवनसत्व आहे, तर ते जीवनसत्व शॉर्ट ट्रिक्स मध्ये तुम्ही कशा पाठ करू शकता, किंवा शिखर रांगा आहे तर त्या तुम्ही कशा पाठ करू शकता, किंवा नद्या आणि विभाजन पर्वत आहे, किंवा जिल्हा विभाजन कसं झालेलं आहे, तर त्याचे आपण शॉर्ट ट्रिक्स मध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे हळूहळू. त्याच्यामुळे तुम्ही आता चॅनलला फॉलो करा, तुमच्या मित्राला पाठवा किंवा स्टेटसला ठेवलं तरी चालेल, काही अडचण नाही. चला, धन्यवाद.